नमस्कार मंडळी. जर तुम्ही श्रीवर्धनला येत असाल तर दिवेआगरमधील हे सुंदर मंदिर नक्की मिस करू नका. तर हे आहे दिवेआगरमधील श्री विष्णूचे 2 अवतार असलेले मंदिर, म्हणजेच श्री रूपनारायण मंदिर आणि श्री सुंदर नारायण मंदिर. मंदिराच्या परिसरातच पायऱ्या असलेली खोल विहीरसुद्धा आहे. आजूबाजूचा परिसर हा खूप छान आहे, हिरवागार आहे आणि त्यामध्येच लाल दगडाची म्हणजे जांभा दगडाची रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे. मंदिराचा परिसर हा खूप छान आहे. भरपूर फिरल्यानंतर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही बाजूलाच असलेल्या कोकण स्वाद या आउटलेटमध्ये जेवायला गेलो. तर इथे सकाळी कोकणी पद्धतीचा नाश्तासुद्धा उपलब्ध असतो आणि दुपारी जेवणाची सुद्धा सोय आहे. इथे व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही हे पदार्थ मिळतात. हे बघा, इथूनच मंदिर सुद्धा दिसतं. आम्ही इथे सुरमई थाळी घेतलेली. तर सुरमई थाळीमध्ये कालवण, सुका जवळा येतो, नंतर सोलकढी येते, सुरमईची एक फ्राय पीस येतो, भाकरी येते आणि भात येतो सोबत. आणि ही कोलंबी थाळी, ह्याच्यामध्ये रस्सा येतो, सुका जवळा देतात, कोलंबी फ्राय होती, सोलकढी दिलेली, भात होता आणि भाकरी होती तांदळाची. आणि एक पापलेट फ्राय आम्ही सेपरेट घेतलेलं होतं. पापलेटची साईज बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये किती मोठी आहे ती, आणि खूप अप्रतिम होतं, फ्रेश पण होतं. त्यानंतर आम्ही व्हेज थाळीसुद्धा घेतलेली होती. त्यात मेथीची भाजी होती, लाल चवळीची उसळ होती, वरण, भात, चपाती, पापड, श्रीखंड आणि ताक असं होतं. दोन्ही थाळ्या खूप छान होत्या. व्हेज जेवणसुद्धा उत्तम होतं आणि दोन्ही फिश थाळी पण खूप छान होते आणि फिश एकदम फ्रेश होत्या. खूप छान होतं. जर तुम्ही दिवेआगरला आले तर नक्की इथे जाऊन ट्राय करा. प्रत्येक घासाला मजा येते. जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघून इथे जेवायला गेले तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला येथील जेवण कसे वाटले. हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे.